ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता येत असले संध्याकाळचे पूजेक आणि सत्संग कार्यक्रमाक आयले असले मागेले सगळे लोकांची हार्दिक जालत असले स्वागत। भारतीय जालत असले आमका समर्थ रामदास असले नाव गुतासाची अद्भुत जालत असले व्यक्तित्वानिमित्त श्रीरामाले साक्षात्कार करून घेणू शिवाजीक मार्गदर्शन दिवन घेणू भारताचे भव्यतेक कारण जालेले महापुरुष श्री समर्थ रामदास स्वामी अद्भुत जालत असले तिंगेले जीवन इतलेच न्ही तिन्नी संतत्व स्वीकार करून सोडले। संत म्हळ्यार कितें? सत अंतः यस्य सः संतः। कोणा हृदय भितरी परमात्मा आसा म्हणजे ज्ञान कोणा येत की तेका आमी संत म्हणटाची। देवाक कशी तो ह्यो म्हणजे भेदभाव ना की तशीची संता बेची खंयचे भेदभाव उरतना वो असले अद्भुत सामर्थ्य अद्भुत जालत असले दैवी संपत समर्थ रामदास स्वामींनी स्वीकार केलेले। सहजानुची नित्य संचार करता उरचे तिंगेले जीवनाचे शैली आशिल्ले। अशांगेनू एक दिवस शिवाजी महाराजाक मेळका तेका मार्गदर्शन दिवका म्हणचे बदल समर्थ रामदास स्वामी तिंगेले व्हडले व्हड शिष्य परिवार घेंगेनू येता आसाची 200 वर्सां पयलींची कथा हे ते संदर्भाचेरी विशेष जालत असले वाहन वेवस्थे ना आशिल्ले। आत्तां कितें व्हड व्हड मार्ग म्हणटाची तसले कसले वेवस्थे ना चमकून वता तसली एक परिस्थिती। अशें हांवें न्हू समर्थ तेंगेले शिष्य वर्गा बरोबर येता आसाची जय जय रघुवीर समर्थ म्हूण सांगे न्हू नांव घेताची। दनपारची वेळ मध्यवाटीक हिंका खंयचे एक विशेष गांव मेळना। ओटलोकाची पोट्टाभू केला। रामदास स्वामीक पोट्टाभुगीच्या वो बाकी चिंतने ना। कोणा हृदय भितरी परमात्मा नित्य वास करता तेका कसल्याची भंय उरता चिंतन उरता तिन्ही वता आसाची। राज्याचे थोडे लागीं लागीं येता आसा हिनी दनपारची वेळ एक व्हड कब्बा तोट हिंक दिसले। सगळे शिश्य लोकांनी मागणी केले भगवन थोडे वेळ हांगा झाडात तो आमी विश्रांती करया प्रयाण करून सुस्तेला आसा आमकां नंतर आमी सुटया म्हूण अडना म्हण जालें। सगळे लोकची रुंकातोगू बसलेची समर्थ बेची रुंकातोगू आसीन जालेची हिन थोड्या हाळ उदक पिल्लेची ಒಟ್ಟುದಕ ಲಕ್ಷ್ಯ ಕಬ್ಬಾಚೆ ತೋಟಾರಿಕನೀಚಿ ಕಬ್ಬಗಾದಿರಿಕನೀಚಿ
समर्थ पळयता आसाची कांय उलयतना तेंकां मना कळ्ळें हिंकां पोट्टा भू केला कितें तरी खाव केला आतां लक्षपूर कब्बा दिकान आसा म्हणून. तेन्ना एक शिश्यानी थोडेच धैर्य घेवन विचारलें, भगवन दनपारची वेळ जाली, कसलेच आहार आमचे कडेन ना आतां, आमकां थोडे कब्ब खावचेक तुमी अनुमती दिवं का म्हणून. समर्थ गोतू आतां नाक्क बी हें काण खातलेची म्हणून. तसली परिस्थिती. सहजान समर्थान सांगलें, थोडेच काण थोडे खाया म्हूण सांगलें. इतलें सांगिलें तोडू हे मांकडा गोल गेल्लेच कब्बा तोटाक. तिंगेलेच कब्बा तोट शिक घेवन कब्बा झाड मोडचे भितरी पोण सोडेची. जाल्यार एक पद्दत गुती तिंकां. ते म्हळ्यार आमी खावचे पयलीं देवा येद्राक गुरू येद्रा दवन खावका म्हूण. अशें एकलो कब्बो मोडलो आनी व्हड तुकड घेवन येवन समर्थ मुखार दवरलो. स्वामी तुमी घेया म्हणलो. खावचें सुरू केलें हिणें. कितें पळयता, दुर्दीन खावचें असलें मात न्ही वेचे आमी विचार करचे कितलें खावका म्हणून. फुक्कट मेळटा असलें कोण तरी पळयता तें पुराचें ना. धंदा तुंदी खावचे लागल्याची, मनायलेशी खावचे लागल्याची. तो पाप तोटाचे मालीक खाता आशिल्लो हें पुरा पळयता आसा. त्या एकान रोश चडता आसा. तेगे उट्टो खान जाले तेणें हाडले. राग येवन गेलो तेका. हें 30-40 लोक उच्चून घेवन रेगून घेवन पुरा कब्बा तोट वायट कले शिकन खाता आसाची. राग हांगा आयलो, पळयलो थंय पुरा तेणी भितर दिकान रिगलाची हांगा एकमेव बसून आसा. हेगले परचे तेंकां ना, तोटा मालिका ना. समर्थ जाले. तेंगे लागीन पळयलो थंय एक कब्बा तुकडो लागून आसा. समर्थान त्या कब्बा आपणी दोरके ना पाप. तेणें उगी बसून आसाचे रामाल स्मरण करताचे. आयलोच तोडवू ना. ते कितें कब्बा तुकडो लागीं आशिल्ले ते घेन तेका कळ्ळें हिगलेच ते लोक पुराची म्हूण सांगून राप्पा राप्पा काण हेका मारले समर्थाक. समर्थ एक चूर उलयलो ना. कशी मारली की म्हणटा तरी प्रायशा फाटी पुराची बरें गेलीची. तशी रप्पा 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 काण घेवन मानसोळ हेणें. ते पळयचे भितरी शिश्य लोक थंडी जालेची, परतून आयलेची. तेका परतून प्रहार करका म्हूण शिश्य लोक उठलेची. समर्थाने हाती सन्न केले. आमी कलाल चूक आसा तेका कांय करनाकाची म्हणून. तशीच समर्थ रामदास पुनः थंतन प्रवास करून घेवन शिवाजीले कोटे लागीन पावलेचे. तेन्ना समर्थ आयले म्हूण कळ्ळें शिवाजीक. तेका मस्त संतोश. आपणाल गुरुदेव म्हाका मेळचेक आयला म्हणून. अशें हांव घेवन तत्क्षण तेका वर्तमान येता. समर्थ रामदास तुमी पळयचे येता आसाची म्हूण सांगेन. तत्क्षणाची एक तांबे तगडा उंचो एक शासन बरयता. बरोवन घेवन गुरुदेवा स्वागत खातीर द्वाराचेर येद्रा वचून राबता. समर्थ रामदास येवन पावताची. येवन पावचे भितरी तेंगेले पांय धुवन तांबडुदा काण ओडून घेवन स्वागत करता. आनीची समर्थाल कितें झोळगी आशिल्ले झोळगे भितरी ते ताम्र शासन कितें आसा ते घालता. तेन्ना सहजानुची समर्थ विचारताची, शिवाजी कितें घातलें तुवें मागीर झोळीक? हे झोळीक अजून पर्यंत लोक तांदूळ मूग गोव घालताचे. तूं कितें घातलें तांब्याचें? ना गुरुदेवा, तुमगेल्या अनुग्रहा निमित्त हांवें हें महाराष्ट्र राज्य पुरा संपादन केलें. हें राज्य पुरा मागीर हातीक आतां आयिल्लें आसा. हें आयलेलें तुमगे राष्ट्रवादा निमित्ताची. अशें न्हू, हेजी मालीक हांव न्ही, हेजी मालीक तुमी. अशें हांव न्हू, हें सगळें संपूर्ण राज्याची हांव तुमकां अर्पण करता आसा.
तसले एक ताम्र शासन तुमगेले झोळी घातला म्हणजे भितरी रामदास स्वामी मनाका हसले खंय. ओहो इतलो व्हड त्याग बुद्धी येंगेल तुका जावो बरें जालें. हेची बुद्धी उरले मात्र भगवंत आमकां केन्ना सहाय बी करता. अशान एक काम करी, तुवें कितें हें म्हाका दिल्लें आसा हेजे अर्थ हांवें घेवचें म्हण न्ही. मागीर तसले त्याग बुद्धी लोकांक हे सगळें पावलें म्हणून. अशा न्हू त्यागाचे प्रतीक आमगे न्हू सगळे तुगे राज्या भितरी आत्तां तनीच केसरी बावट घालचे सुरवात करी म्हूण सांगे न्हू आदेश दिले समर्थांनी. अशा न्हू तेन्ना तनीच केसरी बावट घालची पद्दती अर्थात हे सगळे त्याग कल्ला. हे त्यागी लोकल राज्य हे त्यागी लोकल देश म्हणजे काय तरी तेन्ना तांणी केसरी बावट घालची एक पद्दती भारता भितर आयले म्हणजे आमगे गुरू म्हणटा तशेची. समर्थ तशीची शिवाजी घरा भितर गेलेची. संध्याकाळ जाले, शिवाजी दिसले गुरुजील सेव हांवें करता म्हणून. तेन्ना ताणें गुरू निवेदन केलें, स्वामीन हांव तुमकां स्नान करशीव की म्हणून. समर्थ हायरकान मानाना जाल्ले बी शिवाजी प्रितीन विचारता आसा म्हूण सांगीन अडना म्हणलें. तेन्ना शिवाजी समर्थाक उदक घालचे खातीर बाथरुमाक गेलो, वस्त्र काडले आंगाचे. तेन्ना ताका आंग आशिल्लें तसलें बरें दिसून आयल्याची. मस्त पश्चाताप केले. कोणकेची मागीर गुरू वंचे प्रहार कल्ला म्हणजे सत्य ताणें कळून घेतलें. कळून घेवन तो विचारता आसा हाणशीत आसतना समर्थाक, गुरुदेवा कितें केलें तुमकां फाटीक हाती उठूची? हां कांय ना रे ते मुगसलें. कांय शब्द बी उलयले ना तेणी. शिवाजीनी तिंकां स्नान घातलें आनी तिंकां अनुश्ठानांत हाडिल्लें. आनी परत थिंगे शिश्य लोकांनी विचारता आसा कितें जालें मागीर गुरुदेवा फाटीक? कितें हिंगे फाटीक पुरो बोर आयलो आसा? कसलें जालें तुमी सांगया म्हूण. तेन्ना हिंनी विचारताची, गुरुदेवा विचारलें ना तुवें? विचारलें. तिणें कितें म्हळें? कांय ना रे तें म्हळें. कांय ना न्ही आमकां गुतू ना तुगेले राज्या भितर राक्षस लोक बी आसाची म्हूण. दनपारचे वेळ जाले, आमकां पोट्टा भूक केले, आमी थोडे लोक वचूंक न्हू. एक 4 कप खाण घेवन खाता आशिल्लेच. तो आयलो मू मालीक येन जाल्यार परत आमगेले गुरू मारचे तेणें. असलो राक्षस लोक तूं पालन करता आसा, तुका येदी बी बुद्धी ना म्हूण सांगे न्हू. एका 4 लायंगे न्हू हिंनी ते रयता बद्दल उलयचे लागलेची, ते जमीनदारा बद्दल उलयचे लागलेची. तेन्ना शिवाजीक मस्त पश्चाताप केले. अय्यो कसलो अपराध हांगेले न्ही मागेले, अशें जावचें नाशिल्लें म्हूण सांगे न्हू. तत्क्षणाची ते रयताक बंदी कंगे न्हू आपयचेक शिवाजी आदेश दिता. संध्याकाळ जावन गेलेली रात्री वेळा ते सैनीक लोक वताची, ताका घेवन येताची रातो रात्री, ताका बंदिकान दवरताची. दुसरा दिवसू शिवाजीले राज दरबार. आतां दरबारा भितर शिवाजीन बसची ना, कारण पयली दिवसूची ती ताणें गुरुदेवाक सगळें राज्य बरोवन दिलें आसा, हें तुमकांची म्हूण सांगे न्हू. अशें हांगे न्हू तात पुरती कितें हांगे न्हू सिंहासना उंच बशील कोण कितें म्हूण सांगलेली समर्थ रामदास स्वामी. तेणी सिंहासना उंच बसून आसाची, कार्यभार आरंभ करता आसा, शिवाजी बाजून राबून आसा. कार्यभार आरंभ जाली. आरंभ जावचे भितरी फस्टच आपण हाडलो कोणाक की म्हूण सांगलेली हें जमिनेचे रयताक. ताका आपूण हाडून येद्दारा बशिले. तेन्ना तो रयत शेतकारी समर्थाल तोंड पळयत की तोंडांतल्यान दोळ्यांतल्यान गळा गळा उदक येता, नडगाचें सुरू करता. ताका कळटा काल हांवें माजिल्ली हिंकाची, हिंद हांगचे राजे म्हूण सांगे न्हू. मस्त भंय दिसता. जालें जाता मागीर जिवन, मुक्त जाता मागीर जिवन. आनी म्हाका
आनी थोड्या वेळा नंतर कांय पळयचें मेळटना म्हणजे सत्य अर्थ करून घेता तो. ते संदर्भाचेर शिवाजी गुरुदेवा सांगता आसा, गुरुदेवा तुमगेले राज्या भितर तुमगेले अत्याचार जाले म्हणजे हांवें काल आयकले. ते मनुश्याक तुमगेले धाण राबयला आसा, ताका कितें शिक्षा दिवका तुमी सांग्या. ते शिक्षा आत्तां दिताची म्हूण सांगेन. जेन्ना समर्थ हांसता सांगताची ताका कितें शिक्षा दिवका. तिगेले निमित्त तेणें एका तोट केले निमित्त मागीर शिश्य लोकांक भूक गेले. तिने संतुश्ट केलेची तितले महद उपकार तेणें हांवें रस्त्यावरच्या केल्यार केल्लो आसा. जे तेगेले तोट मेळनाशें उरल्यार मागीर शिश्य लोक हांगा पर्यंत तसले की नात. तसले उपकार केलेले शिक्षा दिवचे, शिक्षा दिवची न्ही ताका. ताका सन्मान करका, गौरव दिवका. अशें जावंक गे न्हू. हांव शिवा तुका सांगता आसा, तिळगणे कितें तूं टॅक्स घेता जमिनीचे, टॅक्स घेवची बंद करता तुवें. तेणें आमकां सगळ्याची आर खातीर काय तरी आयच्यान ताका टॅक्स माफ करका म्हण सांगूंक गे न्हू. गुरुदेव आदेश दिताची आनी ताका सन्मान करून गे न्हू भांगराचे कॉयन दिवन ताका धाड दिताची. म्हण जाले नंतर प्रायः कोण संत उरतकी तेगेले मना भितर संकुचित मनोभाव उरतना म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवचें पडटा. पळया कितले उदार चित्त समर्थ रामदास जाले. ते रयत तशी गेले नंतर ताका आनी परत विचारता आसा शिवाजी, मागीर राज्या भितर कितें तरी बदलावण जावं कितें, कितें तरी परिवर्तन हाडचें अनिवार्यता आस कितें म्हणून. समर्थ समर्थत न्ही वे. तिनी सहजान सांगताची शिवाजी एक काम करी. ते म्हळ्यार आलचे न्ही तुगे राज्या भितर ओट्टो लोकची चिनी कित कित करता आसाची तेवटे भगवंताला प्रसाद म्हूण सांगून करता आसता एक वेवस्था करी. ओट्टो लोक भिक्षे आमकां मेळ्ळो आसा ते आमी उपभोग करता आसाचे भावनेचेर जीवन करता वचोची. तसले शैली तूं हाडी सगळ्या लोकांची भिक्षूक करी म्हूण सांगून आदेश दिता. तेन्ना शिवाजी अत्यंत आश्चर्य दिसता. सगळ्या लोकांक भिक्षूक करचें म्हण अर्थ कितें. तेन्ना सांगता तेणी भिक्षूक करचें म्हूण सांगल्यार हें खंयचें आमगेलें न्ही रे. हें उठ परमात्मालें. परमात्मा दिलेलेच हें सगळें प्रपंच. आमी केलें आयले हाडलें न्ही, वच केलें घेवन वचचें न्ही. अशें न्हू हें तिगेलें म्हणल्या नंतर आमी हांगा कितें तरी खाता आसलें कोणालें निमित्त खाता आसा म्हणलेलें तिगेलें निमित्त. अशें न्हू आमी सगळे लोक हांगा भिक्षुकच. आमी कोणाचे हांगा दरबार चलयताले वो राज न्ही मुख्यस्त न्ही आमगेले आधी खंयचें येवत ना हें जगत. अशें हांव गे न्हू आमी सगळे लोकची हें कितें कितें करता आसाची हें परमात्मा दिलें आमकां प्रसाद म्हूण सांगीन आमी उपभोग करता वचका. तसले भावनेचेर तुगे राज्य लोक जीवन करता वचोची थिंग खंडीच्यान बरें येता म्हूण सांगूंक गे न्हू समर्थ सांगता आसाची. प्रायः तेजे बल्यार कितें की आमी जेवण करता आसतना कितें प्रार्थना करताची. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. भिक्ष दी म्हणून. आमा हांव कितें खाता आसा हें मागील न्ही तुवें खातीर खाता आसा तुवें दिलें खाता आसा म्हणजे चिंतनेन गेलो. आचार्य शंकरांनी हें चिंतन आमकां पुरो हाड दिलो. हें खंयचें आमगेलें न्ही हें परमात्मालें परमात्मा मागूंक गे आमी घेवका हें खंयचेची म्हूण. पळया समर्थांनी तशें सांगचेक आचार्य शंकरांनी अन्नपूर्णा स्तोत्र भितर प्रार्थना करचेक कितलेक सामंजस न्ही. दोनी संतच न्ही ते दोनीच अद्भुत गुरू न्ही ते. अशें गे न्हू प्रायः तेन्ना तन्नेची त्याग करून जेवण करता आसता एक परंपरे
जास्त्यता गेले म्हणजे बी आमी आयकताची. अशी जावंक गे न्हू समर्थाल कितें चरित्र आसा, अद्भुत ज्ञान आसा. आमकां कोण तरी येद्द म्हळ्यार पुरो, ताका आमी जास्ती लायक गे न्हू, ताका त्रास वयचे पडचे गेले रे. तेणें कितले की त्रास दिले वेची समर्थान ताका माफ केले. तेगे बद्दल लक्ष दिलें ना, ताका मनांतनी क्षमा केलें म्हणजे जालें आसलें रे. त्या मना भितर लायन घेतला म्हणजे जालें आसलें रे. प्रायशा तिंगे किंत उदारी एक व्यक्तित्व पळयचे भारी कश्ट जिवना भितर आमकां. अशान तिंका आमी सांगिल्ले ते संत म्हणून. आमी भारतीय परंपरे भितर 2 नांव घेताची, साधू लोक आनी संत लोक म्हणून. साधू म्हळ्यार कितें? बरे स्वभाव आशिल्ले लोकांक साधू म्हणटा आमी. बरे स्वभाव तेंकां, तेणी कोणाक प्रतिक्रिया करतना बरे स्वभावाचे लोक. जाल्यार संत तशें न्ही, ಒಟ್ಟು लोक एकूण दृश्टिकोन जर पळयताचे, ह्यो मागेलो तो दुसलो असले खंयचे भावना. कशी एक दिवो लायन दवरल्यार ते दिवो चोराक उजवाड करता, बऱ्याक उजवाड करता, वाचतल्याक उजवाड करता, वेव्हार करतले बी उजवाड करता कशी की, तशीची संत लोक सगळेक बरें करचे बद्दल उरता विना तेणी खंयचे द्वेश असूय भावने धरून घेवत ना. ताकाच आचार्य शंकर संताल वर्णन करता सांगताचे, शांतो महांतो निवसंती संतो वसंतवल लोकहितंचरंतः म्हण. संत लोक कशी उरता की म्हणल्यार शांत आहा, तेंगे मना भितर खंयचे भावने उरतना खंय. शांत शम म्हळ्यार परमात्मा अंत म्हण अंतकरणांत उरता तेंगेली. अशें शांतो महांतो अंतकरण तेंगेले महान जावन उरता खंय, उदार जावन उरता खंय. वसुधैव कुटुंबकम हे सगळे मागेल्याचे म्हणजे भावन उरता तेंगेले. अशान महांत तेणी. निवसंती संत अशी संत लोक वास करताची. कशी करता वास करता तेणी? वसंतवल लोकहितंचरंतः. वसंत काळ आयतना कशी समृद्धी जाता की तशी लोकहित करता उरताची म्हणून. आमगूत आसा शिशिर ऋतू केन्ना येता तेन्ना झाडाचे सगळे पानां उजळून वताचे, झाड सगळे बोळबोळ जाता न्ही आमकां. केन्ना वसंत काळ येता तेन्ना झाडां पुवर चिगरी येताची, फूल येता, फल येता. तशीची संत लोक खंय वताची थंय एक चिगर येता, थंय फल फूल येवन समृद्धी येता वता. तसलें काम संत करता खंय. तेकाची महाराष्ट्राचे ज्ञानी लोक विची संत लोकांक वर्णन करता सांगताची, तोची संत जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी म्हणून. संत म्हळ्यार कोण म्हण कण घेवची म्हणल्यार कोणा हृदय भितर दया क्षमा आस की तोची संत खंय. ताका संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी. अद्भुत संत वर्णन केलें आसा. अशांगे न्हू प्रायः संत लोकां निमित्त हे भारत अद्भुत जालें तसली एक जगद्गुरू स्थानाक गेल्ला म्हणलें आसते. प्रायः आमी सगळो धन्य नेवे. तसल्या राष्ट्राक आमी जन्म आयला आसा म्हणलें आसलेली प्रायः आमगेले किंत पवित्र पुण्य आत्मानी कोण जाल्लेरी संताल राष्ट्रा भितर आमी जन्म आयले जालें ना. आमी बी जिवना भितर समाधान शांती प्रीती वात्सल्य सहानुभूती विस्तार दृष्टिकोन जीवन करून वचचें एक चिंतने दवरून घेतलें मात्र आमगे जीवन सार्थक येता विना ना जाल्यार आमगे जीवन सार्थक येवत ना. अशें जावंक गे न्हू संत लोकाले कितें जीवन आसा ते जीवनाचे आदर्श संपूर्ण आमचे कडेन पालन करूं जाता की ना की थोडे पळय आमी पालन करीत न्ही. संसन विशयक राग करचे, द्वेष करचे, असूय करचे अनिवार्यता आमकां आसवे ना. आवश्यकता आमकां पडना. जाल्ले बीच आमी कारण सोदता उरताची कसले तरी द्वेशाक रागाक असूयेक तरी. हें चुकीचें आसा. अशें सांगे न्हू आमी थोडेच आमगे जिवनाचें परिवर्तन करूंक घेया. आमी बी जिवना भितर संतत्वाचे जेन्ना शिवतले बीची ते वचका तरी एक स्टेप तरी मुखार दवरया न्ही आमी. थोडे तरी चिंतन आमगे भितर हृदया भितर येवं न्ही. संवसार आमी पळयलो ना म्हणना. आतां आमकां दिसतलें आमी आतां संवसार पळयता आसाचे म्हणून. न्हय आमी कितले की संवसार पळोवंक हे जन्म आयले आसाचे आनी कितले संवसार पळयचे आसा की आमकां जाले बी अनुभव आयले ना आमकां अजुनूच. आमी कल्लाल काम रुटीन करता आसाचे करचे हुंतूक वाटेका वता आसाचे विना हांय बदलावण जावका नर नारायण जावका
मानव माधव जावका जीव शिव जावका म्हणजे प्रयत्नाचेर आमी वतना जर त्या प्रयत्नाक आमी सुरवात करका म्हण गेल्लो तरी प्रायशः संत लोकांक कितें चरित्रेचे थोडे तरी अंश आसा आमी आत्मसात करून घेवची अनिवार्यता आमकां आसा. तसले एक सद्बुद्धी ते ज्ञानेश्वरी आमकां सगळो दिवो म्हणजे विशेश तसली मागणी श्री देवीले चरणारविंदाक करता आसा. मस्तीतले संतोश येता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम देवील्या आशिर्वादा निमित्त तुमी सगळो काले सहकार निमित्त बरे रितीचेरी चलता आसा. आज ओरकीच विशेष जाले तसले अनेक लोक येगिनू पाद्यपूजा कार्यक्रम अन्नदान सेवे महादान सेवे सर्वसेवे संरक्षणा सेवे आनीची उदयास्तमान सेवे जेंगेनू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक सहकार दिला ते सगळ्यांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद दिलो म्हणून ते प्रार्थना करता आसा. विशेष आमगेनू आजी उदयास्तमान सेवे आज आमगेले अत्यंत आत्मीय लोकांनी दिल्ले आसा. व्हड सेवे ते 50,000 रुपये सेवे जे सेवे आजी आमगेले आवय जाले तसले श्रीमती जयाबाई रामचंद्र रेवणकर तिनी आजी उदयास्तमान सेवे दिल्लो आसा. तांकां सपोर्टींग आमगेनू मागीर राघवेंद्र अण्णा आनी राजेश अण्णांनी सहकार दिवन एक व्हड सेवे आजी जया आईल नांवांनी हांगा आजी जाल्लो आसा. तिणी स्वता येवन आजी व्हड सेवे दिवंगेनू चातुर्मास्य कार्यक्रमाक बरें सहयोग दिल्लो आसा. तेजे बरोबरी आजी राजेश अण्णाले वाडदिवस बी आहाय जन्मदिवस बी आहाय अशें न्हू आज तिणी हे व्हड दिवस दिले तरी मस्त संतोश येता आसा. मस्त परिचय राजेश अण्णा आमकां रेवणकर कुटुंबात तिणी श्रीयुत आर्यम रेवणकर मठाचे अत्यंत अभिमानी बी आहाय. मठ मस्तीतले अभिवृद्धी कार्यक्रमाला बी आहाय तिणी तेंगे निमित्त मस्त वर्षांनी तेंगे परिचय आसा आमकां. दावणगिरी उरता म्हण बी गोत्ता आमकां जाल्यार आज मठा वयच्या अभिमाना निमित्त समाज अभिमान निमित्त व्हड सेवे आज राघवेंद्र रायशणान दिल्लो आसा. तांकां हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद दिलो म्हणून प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी आनी एक व्हड सेवे आज हांगा जाल्लो आसा ते म्हळ्यार चातुर्मास्य संरक्षणा सेवे ते अत्यंत व्हड सेवे ते 1,00,000 रुपयाचे सेवे जे सेवे आज हांगा दिलेले दुसरें कोणच न्ही आमगेले जाले तसले आमकां सगळे लोकांक पोट भरून घेवन आराम अशीच वेवस्था निर्माण करता तसले मागीले नागराज अण्णा श्रीमती पार्वती आनी श्री नागराज अण्णाजी दावणगेरे नागराज अण्णांनी एक व्हड सेवे आज दिवंगेनू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक सहकार दिलो आसा. तांकां हार्दिक धन्यवाद इश्ट करता आसा. प्रायशः नागराज अण्णान परिचय नाशिल्ले हें फाका भितर कोणा ना खंय कसलेच बरें कार्य जावं नागराज अण्णाले थंय विशेश जाले तसले आमकां पोट भरून खावत तसले आनंदान खावत तसले तृप्तीन खावत तसले वेवस्थे केन्ना उरता. अद्भुत व्यक्तित्व येद्दा येवचे गुण ना सेवे करचे भावने अशें म्हणून आज व्हड सेवे दिवन दिलो आसा. सकाळी सतीश अण्णा म्हणटा आसलेची स्वामीजी हें कल्याण बी 5 लाख रुपये दिले पयलीं 1.5 लाख पुरो म्हूण सांगिल्ले जाल्ले बीच 5 लाख डोनेशन दिवन हे चातुर्मास्य व्हड सेवे दिलो तिणी म्हणून. तेजे बरोबरी चातुर्मास्य हांगा ऊन चलता आसले बीच तिणी तोग्गू व्हरता स्वामीजी तोग्गूच जेवणा कसलें आसा कितें ना कितें करून घातला ते पळोवन सगळे वेवस्था करता उरताची म्हणून पळया कितलेक अद्भुत जाता असले व्यक्तित्व नागराज अण्णाले. प्रायशः असले व्यक्तित्व आशिल्ले लोक मस्त विरळ अशें हांवें न्हू पुन्हा नागराज धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद दिलो म्हणून ते प्रार्थना करता आसा. आज संध्याकाळा भितरी विशेष असले कार्यक्रम पळयले प्रति दिवसा प्रमाणे आज मागेले दावणगेरेच्या आवय लोकांनी ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र भजने 6:30 पर्यंत तिने चलवून दिले. तेजे नंतर विशेष जाले तसले सांस्कृतिक कार्यक्रम हे भितरी ज्ञानेश्वरी महिला मंडळी दावणगेरे हिंनी सगळे शिस्तबद्ध हांवें एक्को नमनीचे ड्रेस घांगेन सुंदर तसले भजना कार्यक्रम संगीत कार्यक्रम चलवून दिले. अशा न्हू ते सगळे म्हाजो लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता अभिनंदन संचक इश्ट करता आसा. तेजे नंतर विशेष हांवें न्हू मागीले आख्खे जाले तसले श्री सहना शेठ दावणगेरे हिंनी अर्धनारीश्वर नृत्य पळयलें आमी
सकाळ तिंगला आवयन सांगेले स्वामीजी मागे चिल्लेनी नृत्य करते असा तुम्ही पडले का म्हणून कसं नृत्य घ्या ये म्हणून विचार अर्धनारीश्वरी म्हणून सांगेल तिने प्रायशा तुम्ही पडीचे पुरो स्वरूप अर्धधिकाने ईश्वराले भाग अर्धधिकाने देवीले पार्वतीला भाग हवे तरी चिंतने म्हणे ड्रेस कनूच येऊन घेणं छंद करू आज नृत्य सेवे जीवन घेणं देवी संतोष कला अशानं ती अक्कावर की हार्दिक धन्यवाद सांगताची ते गेले भविष्य उज्ज्वल जावं म्हणून प्रार्थना करता असत तरी बरोबर आज संध्याकाळ हवे तरी मागीले ब्रह्मकुमारीस हे संस्थेचे अनेक लोक येऊन आज रक्षाबंधन कार्यक्रम आज हांगा चलोवन दिले चिंतवळी सांगले रक्षाबंधन 9 तारीख असले बेची हे रक्षाबंधन कार्यक्रम श्रावण मास पूर्ती चलता श्रावण मासा तरी रक्षाबंधनाचे चिंतन किती म्हणजे श्रवण कर का आणि रक्षाबंधनान बांधून घेऊ का त्याच्या बरोबर 1 महिने पूर्तीची त्यांनी सगळे गांवां वचून सगळे कण वचून घेऊन एक रक्षाबंधन कार्यक्रम तेंगे संस्था होती त्यांनी कितें कळून घेऊन प्रीती विश्वास सहबाळवे भ्रातृत्व प्रेम कितें वाडयता आसाची त्या कामाक केन्ना हांवें भितर सांगपाचें अशें घेवन मागीर विणाकले मुखांतर सगळे कितें आवय लोक लोक भाज्या कार्यक्रम केलो आसा तेणी सगळे लोकांची धन्यवाद संतुश्ट करता आसा देवीला आशीर्वाद प्रविष्ट करता आसा कारण पयली दिवसाची हांगा आयलेत न्ही आजी आजचे न्ही श्रावण मास सुरू आज तीन हांगा येवन केला म्हणजे तरी आमगेले योग म्हणचेचे ह्या मागीर माचो लोकांले फारचो लोकांले योग म्हणचे अशें न्हू तिंका धन्यवाद तेंगे तत्वा भितर आमी सगळ्यांची एक अनेक अंश बरे आमची घेया म्हणून सांगचे इश्ट करता आसा तेजे बरोबरी आज विशेश सांगून मागीर उमेश अण्णांनी आज साकण एक ओडीफाटच्या कार्यक्रमाक अद्भुत याल तसो सहयोग दिले तेणी अनेक कितें चिलदारी कॉयन्स हांडी घेवन आनी हण्णू नाल्ल आनीची अनेक कितें ड्रायफ्रूट्स हांडी घेवन आयजच्यान तिणी प्रायशा अनेक शुक्रार करची मना आसा अशें दिसता आसा तेंकां अशें तिणें आज चालन दिलें प्रायशा 9 लोकांक आवय लोकांक बसून घेवन फस्ट तेणी तांदूळ लावून पांय धरून घेवन देवी रुपाचेर आज तेंकां कार्यक्रम चालन दिलें आसतलें मागीर उमेश अण्णाक हार्दिक धन्यवाद सांगताची तेंगे सहकार केन्ना आसताची तेंकाय देवीला आशिर्वाद सदां उरो म्हण प्रार्थना करता आसा तेजे बरोबरी आज मागीर नवशक्ती महिला मंडळीचे कितें सेवे आसा ते आज प्रायशा परिपूर्ण जाता आसा गेले शुक्रवार तनी तेंचे जबाबदारी घेतले आज शुक्रवार तेंगे सेवे हे अर्था भितर हांगचे कार्यक्रम अर्था भितर पूर्ण जाता आसा जाल्यार तेंगे जबाबदारी आसाची कारण कितें चातुर्मास्य तेंगेलेची तिनी करची चातुर्मास्य अशें आमगे न्हू प्रायशा अनेक लोक सांगले स्वामीजी आज आमकां थोडे लोक बेजार येता आसा म्हणून बेजार कितें करचें आसा तुमगेल्या गांवा भितर चातुर्मास चलता आसा जबाबदारी ना जाल्यार जबाबदारी ना अशी उरली बी सेव करचे तुमकां केन्ना अवकाश आसता न्ही केन्ना येवीत न्ही वे हें कल्याण ट्रप एकल्याला कोणाला की घार न्ही हें समाजाचें घार दावण घेतलें लोकांले घार तुमी केन्ना येविता केन्ना वचता खंयचे सेव करीत तुमी अशें तें आसाची अशें न्हू हें नवशक्ती मागीर आवय लोकांनी मस्त छंद काम केलें बरे रितीन कार्य केलें तेंगे मना भितर आशिल्लें पयलीं तेणी सांगताली स्वामीजी तुमगे येद्राक गुरुपाद कसो वाचकोण मना आसो म्हणून तिने प्रायशा आज बेगी सुरवात बी केले आमी आज बेगी येतले म्हणून आज थोडे बाद बी म्हणजे थोडे आमी विलंब आयल्याची जाल्यार दैव योग पळया तेंगे मना संकल्प प्रमाण तेंचे स्तोत वाचता आसतना आमी हांगा पावल्याची म्हणजे जाल्यार तरी तेंगे मना संकल्प कितें शक्ती बरें आसा म्हणजे जालें अशें न्हू ते मागीर नवशक्ती महिला मंडळीचे सगळे आवय लोकांक धन्यवाद सांगताची निरंतर तेंगे सेव चलता उर म्हणचे प्रार्थना करता आसा आज मस्त टायम जाले जाल्यार बी तुमी प्रिचीन आज सगळे लोक बसून आसाची धन्यवाद प्रायशा कार्यक्रम चातुर्मासाचे बरे रितीन चलता आसा आज वरकीच अनेक आवय लोकांनी येवन घेवन नैवेद्यक अनेक कितले पदार्थ करून हाडिल्ले आसा ते सगळे आवय लोकांक धन्यवाद सांगताचे आनी थोड्या वेळा भितर आतां तीर्थ येतलीची सगळे लोक शिस्तबद्ध्यान तीर्थ घेवं का तेजे बरोबर आज विशेष म्हणटाली आज श्रावणाचे पयली शुक्रवार आज कोडवे भरून घेवन पुजा करचे आश्चर्य म्हण सांगलें कितें आज 10 घंटे भितर मागीर आवय लोकांच्या सेवे आसाची तेंका विचारलें उठून तुमी देवा पुजा करून कोडू भोवन आयले की म्हणून हय स्वामीजी 4:30-5 उठून उठून आयलेची म्हणून पळय आमगेर आवय लोकांले त्याग शक्ती कितलो आसा म्हूण सांगून तिनी कर्कम जाल्यार कितें करता म्हूण जालें तेणी येवका सेवे कर्कम जाल्यार आसतली 4 घंटे 5 घंटे उठूनच करताचे म्हणजे जाल्यार आसतली धार्मीक भावने श्रद्धे जर आज मागीर समाज भितर आसता म्हणजे जाल्यार आसतली ताका कारण हें मागीर आवय लोकूच अशें ते पुनः सगळे आवय लोकांक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद सदां सदां आमगेले उंचो उरो म्हण प्रार्थना करताची मागीर युवा मित्र लोक बीच मस्त सहकार्य दिता आसाची
थिंकवीची धन्यवाद सांगताची मागील हे कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.